आपण इकडे यांचे बिअर बार पण बघणार आहे. वाज बघ. त्यांचे मग बघा. एवढा मोठा मग आहेत त्यांचे दारूचे. कसले मोठे आहेत ना. नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रॉम ऑस्ट्रिया. आजचा शेवटचा दिवस. आज आपण निघणार म्युनिकला आणि तिकडूनच आपली फ्लाईट असणार आहे. अरे बाबा हो ना. पण तुम्हाला मी बाहेरचा काल रात्री व्ह्यू नाही दाखवलं ना. हो असं काहीतरी दिलंय बाल्कनी आणि व्ह्यू बघा आहे की नाही. लवली. काल रात्री काहीच समजत नव्हतं पण केवढं मोठं आहे. आमची पार्किंग तिकडे झालेली. तिथून असं आम्ही आलो. म्हणजे तिकडून आपण एंट्री केली. हे BAC असे हाऊसेस आहेत. पण समोरचा व्ह्यू बघा यार. चुम्मेश्वरी. आणि या साईडला तर डोंगरच आहे. ओपन करू शकतो. जाऊ शकतो बाहेर ना आपण तिकडे बसायला गप्पा गोष्टी करायला. सकाळी रेस्टॉरंट काय दिसतंय यार भारी. भारी वाटतं यार इथून. हा आपल्याला इकडचाच रूम आहे. आज प्रॉपर इंग्लिश ब्रेकफास्ट आहे. म्हणजे काहीच नाही दुसरं. फक्त पाव पोळी आपलं न्यूचला. काय खाते. हा आवडलं तुला. गाव बघा. चला तर वाजल्यात 9. आपलं निघायचं टाइम झालाय ऑस्ट्रियामधनं. इथून आपण जाणार म्युनिकमध्ये. म्युनिकची सिटी टूर करणार आणि रात्रीची आपली फ्लाईट असणार आहे आणि उद्या सकाळी आपण पोहोचणार आहे. आपण आता होतो सीफील्ड या नावाच्या गावामध्ये. मी रोहित पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे RP Vlogs. तर ऑस्ट्रियामधनं निघून आपण आलो आहे आता जर्मनीमध्ये. एंटर केलं आहे. 15 मिनिट्सचा आपला वॉशरूम ब्रेक आहे. त्यांना डिझेल पण भरायचं आहे. पण यार समोर व्ह्यू बघा. इकडे चिल्ड आहे सध्या वेदर. म्हणजे काल तर आम्हाला एवढं नव्हतं लागत कारण ऊन होतं. पण आज जरा क्लाउडी झालं ना, थंड वाटते. थंड तर आहे. आता गाडीत येतं आपले गाईड आपल्याला जर्मनीबद्दल काही सांगत होते. जसं आईन्स्टाईन जर्मनीचं आहे, हिटलर तर जर्मनीचं आहे. मग त्याची स्टोरी चालू होते. तर इकडे जसं आपल्याला सांगितलेलं चार्जेस आहेत. तर इकडे कॉईन टाकायचा, मग एक रिसिप्ट येते, मग असं बाहेर यायला लागतं. स्टोर आहे स्टोर. आणि आपल्याकडे एवढे पैसे उरलेत तर संपवायचे आहेत. बघू काहीतरी घेऊ. जेवणार आहे ना हे. मला वाटतं का थंडच खायचं. थंड नसेल ग हे. थंड आहे पण गरम करून खायचं असेल मला वाटतं. तर आपण जे वॉशरूम यूज केलं त्याची एक पावती भेटते. त्या पावतीचं म्हणजे €1 ते आपण यूज करू शकतो काही घेताना. पण हे घेतलं. आता सेकंड ब्रेक म्हणजे डायरेक्ट आपण आलो आहे लंच करायला म्युनिकमध्ये. म्युनिक म्हणजे बवेरियन कॅपिटल जर्मनीची. आणि इकडे ऑलिम्पिक्स पण होतात म्युनिकमध्ये. स्वाग नाव आहे रेस्टॉरंटचं. असं काहीतरी आहे.
इंटिरियर तर सही केलं आहे, मस्त केलं. लंच कंप्लीट झालं सुहागमध्ये आणि सगळं साफ झालं. पण या हॉटेलमध्ये ना जेवढे इंडियन्स आहेत तेवढे फॉरेनर्स पण आहेत जेवायला. फेमस आहे खूप. म्युनिकच्या फेमस स्ट्रीट मध्ये काय होतं का नाव? मॅक्सिमिलियन त्रासे. मॅक्सिमिलियन त्रासे नाव आहे. पावी कुठे आहेत पापा? ऐसे ऐसे ब्रांड है कि मैंने कभी नाम भी नहीं सुना. आपण उतरलोय म्युनिकच्या सगळ्यात मोठ्या सिटी सेंटरमध्ये आणि इथेच आपण थोडेफार साईट सीइंग करणार. ओपेरा हाऊस, फिश फॉन्ड, एक चर्च बघणार आहेत, सेंट पीटर्स चर्च. आणि इकडे आपले 2.5 तास आपण फिरायचं आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण इकडे यांचे बिअर बार पण बघणार आहेत, तर तिकडे पण जाऊया. बाकी पाऊस पडला तर थंड आहे जरा वातावरण इकडे. ही जी सगळी स्ट्रीट आहे इकडे वर्ल्डमधले सगळ्यात एक्सपेन्सिव्ह ब्रँड्स आहेत इकडे. मोठा साइट सीइंग आहे म्युनिकचा. अच्छा, ओपेरा हाऊस. आता आपण चाललो बिअर बार मध्ये. आयुष्यात कधी गेलो ना, आता चाललोय. वाज बघ, जिंजिरी. त्यांचे मग बघा, अरे एवढा मोठा मग आहेत त्यांचे दारूचे, कसले मोठे आहे ना. हे काय ATM पण आहे बिअर बार मध्ये. एवढ्यांदा आम्हाला एवढ्या दिवसात पाऊस नाही लागला. आज पहिल्यांदा फिरताना पाऊस लागला. आम्हाला वाटलं पाऊस आहे पण एक गारा आहे. हा, गारा पडत आहे. हेलस्टोन टाईप आलाय. हे बघ, बेटा ही आहे इकडची सगळ्यात जुनी बिल्डिंग. म्हणजे लिटरली 11th सेंचुरी मधली बिल्डिंग आहे आणि त्याच्यावरती मेकॅनिकल क्लॉक आहे, तो अजूनपर्यंत चालू आहे. इकडचा फेमस फिश पॉन्ड आहे. इकडची पण लोक आपल्यासारखीच आहे. बघ, आतमध्ये कॉइन्स टाकतात. आत्ता पाऊस पडत होता नाही बघा. हा, फुल क्लिअर. पण मी गारा पडताना बघितलेली, विरार मध्ये पडलेलं. विचार की, हा क्लॉकच्या बाजूला हा चर्च आहे. हा सेंट मेरी चर्च आहे, वर्जिन मेरी ना असं काहीतरी म्हणाल. आता आपण जिकडे थांबलोय हा सगळा एरिया मला माहिती, याच्या खालतीच मेट्रो स्टेशन आहे. बघा, मारियान प्लाट्स. मस्त 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 मस्त. या साईडला बघा, या साईडला बघा, या साईडला बघा. इकडे फिरायलाच मस्त वाटते. का नाही कोण चालणार. सही आहे. नाही, लिगो माहित नाही तुला प्रणिता? लिगो बिल्डिंग ब्लॉकचे गेम आहे ते लिगोने स्टार्ट केलेलं ना. स्केचर्स सही ना. मस्त आहे ना. कॉस्ट बघा,
जॅकेटचं 600 रुपये, पुलोवर 450. खूप कष्ट आपले हिसाब के बाद. जर तुम्हाला माहीत असेल म्युनिक फुटबॉलसाठी फेमस आहे. त्यांचा क्लब पण आहे FC बायर्न म्युनिक. टोरमध्ये एक फेरी तर मारून येऊ. चला आपली शॉपिंग डन. मी एक जर्सी घेतली सिंपल व्हाईट. परीला बघू काय भेटते का. कॉन्सर्ट आहे वाटते इकडे काहीतरी. आलं इकडे डेंजर वेदर आहे. एवढं फिरलो अर्धा पाऊण तास काय नाही. वापस वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे ना. हे पण मस्त आहे ना. अरे ट्रॅम ते हे आहे ओपेरा हाऊस यांचं. मस्त वाटतं ना. मेक मी काय इतना निकलना इट्स नॉट इजी. और कोई पराया के लिए इतना है ना. तो आप सबने मेरे लिए इतना किया है. चला आपला युरोप टूर इकडे संपतो. मेहनत बघा मेहनत. तर आपलं बोर्डिंग पास वगैरे आलाय सगळा. निघतोय आता. पवया जिजे काय करतो तू. काय करतो परी. हा परीकडे पण युरो आहे. चला झालं आमचं सगळं. आता प्लेनमध्येच बसायला चाललं. ते बघा प्लेन. इट्स फायनल गुड बाय टू जर्मनी आणि युरोप टूर. वाजलेत 8 म्हणजे मस्कटचे 8 वाजलेत. बाबा रात्री फ्लाईटमध्ये खूप त्रास झाला. ॲसिडिटीसारखा. मध्ये एवढा त्रास झाला मी 5 मिनटं खालती झोपलो फ्लोअरवर. ठीक आहे आता बस शेवटची फ्लाईट मुंबईपर्यंत. और फिर अपना स्वीट होम. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढी फ्लाईट खाली बघितलं. फायनली आपण मुंबईमध्ये पोचलोय. आमची मुंबई, आपली मुंबई. पण अजून 2 तास आहे आपल्याला विरारला पोचायला. चला एक फायनल गुड बाय. हा पाठवतो ना. व्हिडिओज पाठवतो बनवून. चला दादा. विना वर्ल्ड मधनं नाही झालं तरी एक बाईक टूर करू. नक्की नक्की नक्की. चला नक्की. चलो बाय बाय. भेटू आपण. चलो बाय बाय.